एक गोष्ट जर पाहिली तर मैदानाच्या थोडं बाहेर गेलो तर भरपूर साऱ्या गाडी ज्या आहेत पार्किंग करण्यासाठी जागाच नाहीत. इतक्या गाडी आहेत, त्या गाड्या त्या ठिकाणी पार्क केल्या गेल्यात, रस्ते अगदी भरले गेल्यात आणि तितका प्रेक्षक वर्ग सध्या नारंगीच्या मैदानावरती आलेला आहे. सही कहा धनंजय आपने, वाकई में क्यों नहीं, ये नारंगी का मैदान है. नारंगी से तमाम जनताओं ने प्यार किया, मोहब्बत की और आज क्रिकेट को लाजवाब इज्जत दी और 25वां साल और फोर्ट 11 चर्चगेट या दोन संघादरम्यान रंगलेला मॅच पाहायला मिळेल. पहिला बॉल ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती येतोय आणि बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतोय. झहीरभाई मागचा मॅच काय मॅच फार पडल्यात. नारंगी संघाने आपण पाहिलं तर त्या मॅचला जिंकलं आणि एनसीसी नारंगी संघाने तो सामना आपल्या नावी केला आणि तिथून आता फायनलचं तिकीट जे आहे ते तिकीट अगदी निश्चित करत असताना पाहायला मिळाला झहीरभाई टीम आपल्याला पाहायला मिळाल्यात. पण दुसऱ्या बाजूला अक्षय कासार मैदानावरती आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला झहीरभाई. दुसरा बॉल जर पाहिला तर निर्धाव स्वरूपाने फेकला गेलाय. अक्षय कासार नेहमीच प्रथमेश ठाकरे यांच्या जोडीने आपण ज्या खेळाडूला खेळताना पाहिलेले आहेत. पहला विकेट का पतन होता हुआ अक्षय कासार मैदान के बाहर जाते हुए पहला झटका चैलेंजर उनके उम्मीदों को लगता हुआ. कमान दीजिए. ऑफ स्टंप पर गेंद थी, अंदर के करीब आई और मिडल के सामने पकड़े गए. अक्षय कासार बड़ा मछली जाल में फंस गई है. बड़ा विकेट आया है. ये मैच है सेमीफाइनल नंबर 1. इसके बाद ग्रैंड फाइनल ऑफ द टूर्नामेंट. कौन बनेगा चैंपियन, कौन जाएगा फाइनल खेलने के लिए. यहाँ पर चैंपियन चैलेंजर या फिर आप देखेंगे चर्चगेट फोर्ट. एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग प्रो है. धनंजय क्या कहना चाहेंगे. चॅलेंजरला विनंती आहे एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. सेमीफायनलची मॅच आहे. चॅलेंजर विनंती आहे एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या प्लीज. शेवटचा मॅच सेमीफायनलचा मॅच आहे. एक्स्ट्रा प्रतिनिधी नसेल तर तिथून शेवटी बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज काढण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्लीज थोडं धावत त्या संपूर्ण स्पर्धा डीबीएन कव्हर करतायत आणि एक महत्वाची अनाउन्समेंट असणार आहे या बॉल नंतर. त्याही अनाउन्समेंटच्या दिशेने आपण जाणार आहोत. बॅट्समॅनचं नावही माहीत पडणं गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज चॅलेंजरचा संघ दुसऱ्या बाजूला फोर्ट 11 चर्चगेट. दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती सध्या आपण सर्वजण आहोत आणि घेतात या मॅचचा सर्वजण आनंद. पुढचा बॉल शॉट बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, बंटीनं मात्र खेळला हा स्ट्रोक. एक रन त्या ठिकाणी मिळवलं. दुसऱ्या रनचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पाहायला मिळाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर झहीरभाई नाही होणार. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सही कहा वसंत, ये बैटर मैदान पर दाखिल हुए हैं. बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग ब्रो. आप देख रहे हैं दोस्तों, सेमीफाइनल नंबर 1 आपके सामने पेश की जा रही है. एक बड़ा मुकाबला है. ओह, लाजवाब शॉट है. खेल आ रही है, लॉन्ग ऑफ पर गेंद बॉलिंग के बाद 4 रनों के लिए फरार. कमान दीजिए.
रिप्ले मध्ये सध्या दाखवलं जाईल स्क्रीन वरती. वसंत होते, वसंतच्या बॅट मधून स्ट्रोक पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती पुन्हा एकदा. फुल बॅट खेळलाय. पुढ्यातला बॉल होता आणि त्या पुढ्यातल्या बॉलला अगदी योग्य दिशा दिली. वाईडिश खेळाडू होते त्यांना मात्र बीट करत असताना चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धाब्यांसाठी झहीर भाई. सही कहा सर जी आपने. एक बेहतरीन बड़ा मुकाबला चलता हुआ और बेहतरीन बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर होता हुआ. अच्छी गेंद थी, लेट कर दिया. गेंद गली पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा तो सफल हुए खिलाड़ी. इस एक रन के साथ इसको जाकर पहुंचेगा 8 रनों पर. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ. पहला टीम की रंग जो है चैलेंजर टीम की 1 विकेट के नुकसान पर 8 रनों पर. नक्की झहीर भाई थांबवेल. आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून एनसीसी ए, एनसीसी बी आणि नारंगी मास्टर ब्लास्टर या तिन्ही संघांना शूज देण्यात येणार आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण धन्यवाद नक्कीच व्यक्त करूयात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं. त्यांच्या माध्यमातून एनसीसी नारंगी ए, नारंगी बी आणि नारंगी मास्टर ब्लास्टर या तीनही संघांसाठी शूज हे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे. आणि झहीर भाई आज श्रीराम कसराळीचं मैदान होतं वैतरणा विभागामध्ये. त्या मैदानावरती नारंगी संघ आपला नारंगीचा बीचा संघ होता ज्याने फायनलची मॅच जिंकली, ज्यामध्ये जय पाटील हे बेस बॉलर राहिले आहेत आणि धीरज पाटील मॅन ऑफ द सिरीज 76 रन 7 विकेट आणि 5 कॅच ह्या धीरज पाटीलने घेतल्या होत्या. त्या धीरज आपल्या जोडीला सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. अकीब आहेत. अकीबचा परफॉर्मन्स पहा. अकीबने आतापर्यंत कशा प्रकारे गोलंदाजी केली. जय वागोबा आदिवासीच्या विरुद्ध 1 षटक 6 रन 1 विकेट. त्याच्यानंतर 9-1-9-2च्या अगेन्स्ट 1 ओव्हर 4 रन. रामरतनच्या अगेन्स्ट 1 ओव्हर 6 रन. यंगस्टर पापडीच्या अगेन्स्ट 1 ओव्हर 4 रन 3 विकेट. अक्षय इलेव्हनच्या अगेन्स्ट 1 ओव्हर 7 रन. म्हणजे आतापर्यंत अकीबचे ओव्हर चांगल्या पाहायला मिळालेले आहेत. स्वर्गीय अगदी आपण या स्पर्धेमध्ये पाहतायत. अकीब पुन्हा एकदा फटका खेळाय. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. बॉलला मात्र त्या ठिकाणी पूल केलाय. 1 रन घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली झाल्या आहेत परंतु 2 धावा रोखल्या जात नाहीत. झहीर भाई मैदानाचं असं. या मैदानावरती सलग 7 दिवस आपण सर्वांनी पाहिलं. काही ठिकाणी धावा झाल्या झहीर भाई, काही ठिकाणी धावा झालेल्या नाहीत. असं असलेलं नारंगीचं मैदान सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सही कहा धनंजय पाटिल. एक बेहतरीन बड़ा मुकाबला है और अपने पहले दिन से देखा कि थोड़ी सी लो स्कोरिंग मैच. ये मुकाबले की बात की जाए तो बहुत बड़ा मुकाबला. सेमीफाइनल नंबर 1 चलता हुआ. एक तरफ चैलेंजर, एक तरफ सर्जिकल फोर्ड. एक बड़ा मुकाबला है और वाकई में तमाम नारंगी की जानिब से तमाम हमारी 3 टीमों को एक बेहतरीन शूज दिए जाएंगे. उनका भी आभार व्यक्त करेंगे हम. नारंगी का पाटिल परिवार का एक बेहतरीन बड़ा मुकाबला. सेमीफाइनल नंबर 1 है. कौन जाएगा चैंपियन के साथ बनने के लिए, लड़ने के लिए. वहां पर एक टीम तो फाइनल में अपनी टिकट रिजर्व कर चुकी है, वो है एनसीसी नारंगी. शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे बैटर. गेंद का संबंध है. गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. एक बेहतरीन गेंद बल्लेबाजों को जागते रहो का आदेश देती हुई विकेट कीपर के दस्तान में. धनंजय पाटिल अगर ऐसी बल्लेबाजी चलती रही तो लो स्कोरिंग मैच सेमीफाइनल का भी हमें देखने को मिल जाएगा. नाही प्रयत्न दिसतो. दुसऱ्या बाजूला चॅलेंजरही करणार. चॅलेंजरचं नावही आहे चॅलेंजर. चॅलेंज तेही स्वीकारणार. 4-11 चर्चगेट रोखण्याचा प्रयत्न करणार. चर्चगेट पासून प्रवास करून आलेला 4-11चा संघ आहेत. नावही आहे 4-11. मग तेही तोडफोड करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतील. पण चॅलेंजर आहेत. मग चॅलेंजरलाही चॅलेंज स्वीकारावे लागतील. वसंत ते स्वीकारले. 5 बॉलमध्ये 9 रन केलेले आहेत. फटका समोरच्या दिशेने खेळला. चेंडू मात्र निघून येतो. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येतोय. बॉलवरती बॉल अडवण्यामध्ये यशस्वी रित्या पाहायला मिळालेले आहेत. 1 धाव मिळतात. एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती डबल फिगर मध्ये पोहोचले गेलेत. 11 धाबा 1 गडी बाद. झहीर भाई भरपूर सारे समालोचक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. अनेकांचा आवाजही आपण पाहिलात. अनेक समालोचक मित्र आपले होते. त्यांनी मात्र खऱ्या अर्थानं या 7 दिवसांमध्ये जी खऱ्या अर्थानं आपली नोंद दिलीत आणि आपलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं तर सर्वांचा देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. झहीर भाई सही कहा सर जी. राम के लिए अगली गेंद ऑन साइड पर गेंद को खेला है. गेंद मिड विकेट पर जब तक गेंद को फिल किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे बेहतरीन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा. इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 13 13 रनों पर जाता हुआ चैलेंजर टीम का सेमीफाइनल नंबर 1. आप देख रहे तमाम दर्शक, तमाम डीबीएन लाइव पर जनता हमें घर बैठकर मुकाबले को देख रही है. वो तमाम जनता को हार्दिक अभिनंदन करेंगे. धनंजय क्या करेंगे. डीबीएन लाइव पर भी तमाम जनता ने बहुत साथ दिया. तमाम मैदान पर जनता ने साथ दिया. उस जनता के बारे में क्या कहना चाहेंगे. नाही डीबीएनला पाहिलं. प्रत्येकानं पाहिलं. प्रत्येक आता सध्या डीबीएनला आहेत. म्हणजे वॉचिंग जर सध्याच्या घडीला धनंजयजी मांगेला मला नक्कीच दर्शवतील की किती वॉचिंग आहेत, किती जण पाहतात त्याची सध्या चर्चा केली जाईल. धावसंख्या 13 रन. ओहो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही. चुनवणी वाटतं संपर्क झाला.
बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न अकीब, म्हणून आतापर्यंत अकीबनं काय षटक हाताळलेले आहेत. आणि 2000च्या पलीकडे प्रेक्षक वर्ग सध्या DBN लाईव्हला झहीरभाई जोडला गेलेला आहे. तो सध्या या मॅचचा आनंद घेतोय. हे श्रेय आहे पाटील परिवाराचं, हे श्रेय आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं. झहीरभाई सही कहा आपने, बेहतरीन गेंदबाज है अकीब. अगली गेंद आराम के लिए चेंज अप वेरिएशन था, हल्का सा खेला अकीब, थोड़े से फ्रीजर हो गए मगर गेंद आउट साइड पर जाती जैसा गेंद को फील किया, दूसरे की मांगे राम का मौका बनेगा का बेहतरीन थ्रो है मगर विकेट कीपर ने देरी कर दी. राम पहुंच गए मैदान के अंदर. बेहतरीन रन के दोनों बल्लेबाजों पर 2 ओवर का खेल समाप्त. रंग संख्या की बात की जाए तो 15, एक विकेट के नुकसान पर एक छोटा सा ब्रेक में सुनेंगे मधु संगीत. कमांडी जय. चर्चगेट पाहिलं, एका बाजूला अल्तामे याला पाहिलं, 1 षटक 8 रन 1 विकेट. हकीब आले 1 षटक 7 धावा. इकॉनॉमिकली चांगली गोलंदाजी हाताळल्या, 15ला 1 विकेट. बॅटिंग मध्ये चॅलेंजरचे अक्षय कासार लवकर बाद झाले, 0वरती बाद. रामनं 4 मध्ये 5 केल्या आणि वसंत 6 चेंडू मध्ये 10 धाब्यांवरती नॉट आउट आहेत. झहीरभाई एक गोष्ट महत्वाची काय तर एक्स्ट्रा रन नाही आहेत. एक्स्ट्रा रन झहीरभाई आतापर्यंत एक्स्ट्रा रन दिलेली नाहीत, हे सर्वाधिक महत्वाचं आहे चॅलेंजर संघाच्या समोर. 4-11 चर्चगेटनं. पण सध्या चॅलेंजर काय विचार करतोय? चॅलेंजर विचार करतो इथून 6 बॉलमध्ये किमान 10 रन जर आल्या तर 25 धावसंख्या या मैदानावरची एक सर्वोत्तम धावसंख्या सध्या होऊ शकते. आणि झाकीरचा परफॉर्मन्स पहा, रामरतनच्या अगेन्स्ट 1 ओव्हर 11 रन, विकेट नाही मिळालीत. यंगस्टर पापडीच्या अगेन्स्ट 1 ओव्हर 15 रन, 1 विकेट मिळवली. आणि अक्षय 11च्या अगेन्स्ट 1 ओव्हर 6 रन 1 विकेट, म्हणजे 2 विकेट आतापर्यंत आपण पाहिलं तर झाकीर यांच्या नावावरती पाहायला मिळत आहेत ऑल ओव्हर. सही का धनंजय. चर्चगेट फोर्ट की बात की जाए तो यंगस्टर ने यहाँ पर 34 रन बनाते, 35 का पीछा एक लाजवाब अंदाज में किया था. अगली गेंद बल्लेबाज के जाकिर गेंदबाजी पर है. स्ट्रेट ड्राइव गेंदबाज के सर के ऊपर से खेल दिया, अंपायर के लॉन्गर पर गेंद आती जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. स्कोर बढ़ता हुआ 17-17. 1 विकेट के नुकसान पर चैलेंजर टीम 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. धनंजय ये बड़ा मुकाबला है, बैटर बड़ा है, इस मैदान पर लड़ना होगा क्योंकि चैंपियन बनना होगा. तो इस मुकाबले में दोनों टीमों को 100% देने होंगे. क्या कहना चाहेंगे? यस, राईट अगदी राईट म्हटलं. धावसंख्या 17-17. मोठा बडगा खेळण्याचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग अपील आहेत पण नाहीत. पण झहीरभाई या स्पर्धेत एक विशेषही आहे, म्हणजे या स्पर्धेमध्ये आजूबाजूचे परिसर तर खेळले आहेत पण चर्चगेट, बांद्रा, बोरिवली, त्यानंतर ठाणे, त्याच्याकडून आपण पाहिलं तर भिवंडी असेल, पालघर असेल, म्हणजे असं कुठलाही भाग नाहीत. रायगडचे काही खेळाडू आले होते. सर्व जवळपास भागातून या स्पर्धेसाठी खेळाडू आले, हे श्रेय आहेत. आणि 7 दिवसामध्ये म्हणजे आपण विचारही नाही केला इतक्या लांबचे खेळाडू या मैदानावरती येऊन गेले, हे या स्पर्धेचं श्रेय आहे. सही का धनंजय. नारंगी गांव से नारंगी को जाएगा और सही है. ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद ने हवाई सफर की है और गेंद लगो बोलने के बाद 6 रनों के लिए फर्रार. कम ऑन डीजे. चॅलेंजर साठी वसंत जो करू शकतोय. आणि पहा वसंत यांनी काय स्ट्रोक खेळलाय. बॅटच्या रडार मध्ये ताकद, एनर्जी, फुल फोर्स केली आणि बॉलला पाठवले सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. वसंत यांच्या बॅट मधून एक देखना स्ट्रोक 6 वाला. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहिलं तर चांगला बॉल हाताळलाय, परंतु आता विकेट सॅक्रिफाय करावी लागलाय का तर यस डेफिनेटली त्या ठिकाणी मात्र विकेट आहे ती विकेट गमवावी लागलाय मैदानावरती. आणि विकेट कोणाची आलाय तर विकेट मैदानावरती यावेळी वसंत यांची विकेट मात्र गमवावी लागल्या आहेत. पण राम आहेत, नावामध्ये राम आहेत. राम मैदानावरती आज राज्य कशा प्रकारे करणार या नारंगीच्या मैदानावरती तेही पाहण्यासारखे आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया. वसंत पहा 10 बॉल मध्ये 18 रन केले, स्ट्राईक बॅटिंग. हाही प्रश्न आहेत की वसंत मागच्या बॉलवरती षटकार मारला, मग वसंतची विकेट का फेकलेत? विकेट सॅक्रिफाय काय केलाय हाही गोष्ट आहेत. पण नवीन बॅटर ओमकार आलात. रामला माहित आहे या सिच्युएशन मध्ये काय करायचं, म्हणून मी म्हटलं 25च्या प्लस 25 प्लस जाण्याचा प्रयत्न चॅलेंजर करणार तर 4-11 चर्चगेट नाही जाऊ देणार, त्यांना 25च्या आतमध्ये रोखायचं आहे. काय वाटतं या मॅच मध्ये? सही कहा आपने धनंजय, मगर राम ने भी दो मुकाबले में एक लाजवाब बल्लेबाजी की. टीम थोड़ी सी बैकफुट पर थी, उसे फ्रंट फुट पर लाया था बल्लेबाजी में. जाकिर की अगली गेंद
आउटसाइड खेलेगा बीच टाइम शॉट है गेंदबाज उस कैच कीजिए राम की खेली को लगता है वीराम बल्लेबाज को कमान मी झहीरबाई येईन आता रामला स्ट्राईक दिली पण रामची विकेटच गेलेली आहेत म्हणून म्हटलं की मागचे बॅटर वसंत यांना का आउट केलं एक षटकार त्यांच्या बॅट मधून आल्या होत्या आणि या इनिंग मध्ये सर्वाधिक धावा वसंत यांनीच बनवल्या होत्या मग वसंत यांना का बाद केलं हा आता पडलेला प्रश्न सर्वाधिक मोठा चॅलेंजर टीमला आहेत म्हणजे कदापि मगर राम ने भी बेहतरीन बल्लेबाजी का जलवा दिखाया था वसंत थे वहां पर मगर वसंत को चाहना था कि वहां पर राम आएंगे एक बेहतरीन बड़ा शॉट आएगा मगर राम खेलने गए बैट का ऊपर ही किनारा लगा और गेंद ने उछाल ली और सीधी गेंदबाज जाकिर के हाथों में चुपती हुई नजर आई और धनंजय आप देखेंगे तो देखिए चारों बाजू में तमाम खिलाड़ी के प्रदर्शन में जनता इस मैदान का लुत्फ उठाती हुई एक बड़ा मुकाबला है बिग फाइट है बिग ब्रो है आने वाली आखिरी गेंद इस मैदान पर क्या कला के जाएगी जाकिर की अगली गेंद आउटसाइड पर गेंद को खेला गेंद लंगा पर आ रही है जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन पूरा होगा दूसरे की मांग है दूसरा भी पूरा किया जाएगा टीम की रन संख्या में बढ़ती रन संख्या 25 26 का पीछा करना होगा मगर दोस्तों दम लगाना होगा आने वाली 18 गेंदें 26 का पीछा करना है जवाब देना होगा ईट का जवाब पत्थर से गेंद का जवाब बल्ले से मगर काम मत जाइए दोस्तों हम थोड़ी देर में आपके साथ दूसरी इनिंग को लेकर आएंगे लाजवाब मुकाबला चलता हुआ नजर आएगा कम ऑन डीजे का चॅलेंजरच्या बॅटिंग कशा प्रकारे झालाय अक्षय कासार 2 चेंडू शून्यावरती बाद रामच्या 5 चेंडू मध्ये 5 धावा वसंत याने 10 चेंडू मध्ये 18 धावा या मैदानावरती बनवल्यात ओमकार शून्यावरती नॉट आउट गणेश 1 चेंडू मध्ये 2 बनवल्यात आणि 3 ओव्हर मध्ये 25 ही टोटल सध्या मैदानावरती उभारले गेलेत गोलंदाजी पहा पहिल्या इनिंग मध्ये कशी झाली एका बाजूला अल्तमाज 1 षटक 8 रन 1 विकेट इकॉनॉमिकल 8 इकॉनॉमिक होती अकीबचं 1 षटक 7 धावात इकॉनॉमिक त्याची 7ची होती झाकीरचं 1 षटक 10 रनचं आणि इकॉनॉमिक त्याची 10ची होती फॉल ऑफ विकेट 1 रनवरती 1 विकेट 23 वरती 2 विकेट 23 वरती 3 विकेट हे फॉल ऑफ विकेट आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला 25 धावा झालेल्या आहेत 26 लक्ष मैदानावरती ठेवलेले आहेत मॅच रंगणार यात काय शंका नाहीत पहा हे कैलासवासी श्री नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आहेत ज्या पॅव्हेलियन मध्ये आपण सर्वजण आहोत आणि ते पॅव्हेलियनच्या दिशेने सध्या कॅमेरा आपला मुख्य कॅमेरा आहे तो कॅमेरा पाहायला मिळतो खेळाडू कक्षही तिथे काही खेळाडू आहेत आणि बरोबर खालच्या दिशेने बसलेले आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व खास करून त्या ठिकाणी आपण पाहू शकणार आहात सही का धनंजय आपने बाकी में दोनों टीमें देखिए वहां पर आप चैलेंजर चर्चा कर रही है एक बड़ा मुकाबला है सध्या बरोबर आपण पाहिलं तर स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिकेट स्कोरिंग ॲप वेबसाईट डेव्हलपमेंट ह्या सर्व काही गोष्टी dbnmedia.in च्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहात आणि DBN लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून जे संपर्क नंबर त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला यांच्याशी तुम्ही जरूर संपर्क साधा येत्या कालावधीमध्ये DBN लाईव्हचं जे स्वतःनं अगदी ॲप ओपन केलेलं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्कोर कार्ड आहेत तो स्कोर कार्डही मात्र अगदी स्वतः बनवलेला स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय पहा हे नारंगीचे प्रेक्षक वर्ग आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आकाश मांगेला मयूर मांगेला हरेश मांगेला त्या ठिकाणी सध्याच्या घडीला स्क्रीन वरती आहेत आपल्या आणि हे प्रेक्षक वर्ग सही कहा और हरेश मांगेला सर जी हमारे हैं बेहतरीन व्यक्ति लाजवाब मुकाबला है दोस्तों बने रहिए मैच ऑन हो रहा है टीवी ऑन रखिए मुकाबला ऑन होने जा रहा है क्योंकि वहां पर खिंचा करना है 18 गेंदों में 26 रनों का मुंबई चर्चगेट 4-11 टीम के लिए एक बड़ा मुकाबला है एक तरफ चैलेंजर तो एक तरफ है चैलेंज देना होगा चैलेंज रखा है उस चैलेंज को स्वीकारना भी होगा गेंदबाजी का जलवा भी करना होगा क्या कहेंगे धनंजय पाटील सध्या आपला कॉमेंट्री बॉक्स आहे ते कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जात आहेत कैलासवासी श्री एका बाजूने आपण पाहिलं किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित असलेली पाटील परिवाराची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान या मैदानावरती प्रेक्षकांची देखील मात्र उपस्थिती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत कॅमेराही सध्या आपला अँगल पुन्हा मॅचच्या दिशेने जाणार आहेत आपले रेसरी आहेत
लक्ष 18 बॉल मध्ये 26चं लक्ष मैदानावरती असणार आहे. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल वाईट बॉल मैदानावरती येतो झहीरभाई. हा मॅच रंगणार यात काय शंका नाही. चॅलेंजर कडे चांगले गोलंदाज आहेत. 4-11 चर्चगेट कडे चांगले बॅट्समॅन आहेत. दोघांमध्ये जुगलबंदी रंगणार झहीरभाई, यात काय शंका नहीं है. सही कहा, वाइट बॉल का इशारा, एक वार्निंग दी गई, 1 बाउंस की, एक बड़ा मुकाबला चलता हुआ. और आपने सही कहा धनंजय, वहां पर चैलेंजर के गेंदबाजों ने बल्लेबाजों को नचाया अपनी उंगली पर, मगर चर्चगेट के बल्लेबाजों ने लाजवाब बल्लेबाजी का जलवा बिगड़ा है. आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद ने हवाई सफर की है, गेंद हवा में खिलाड़ी है, मगर लाजवाब कैच, बल्लेबाज को पहला झटका. मुंबई चर्चगेट 4-11 की उम्मीदों को लगता हुआ कमान दीजिए. पुन्हा एकदा आपल्या स्क्रीन वरती कशा प्रकारे बॅटर आउट झाले आहेत त्याही गोष्टी तुम्हाला पाहता येणार आहेत. सध्या दाखवलं जातं कशा प्रकारे बॅटर आउट झाले आहेत. रितेचा बॉल पाहायला मिळाला होता. शॉर्ट बॉल होता, पुल करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी चान्स दिलात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात होते. चांगला कॅच कॅरी करत असताना पाहायला मिळाले. कुणाल मॅन फ्रॉम भिवंडीचे खेळाडू होते कुणालनं हा कॅच कॅरी केलाय. बॉडी बॅलन्स, संतुलन सर्व काही खूप चांगलं पाहायला मिळालं. आणि एक चांगलं स्वतःच्या बॉडीला अगदी स्ट्रेच करत असताना चांगला कॅच झहीरभाई अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ घेतलाय. एक चांगला कॅच म्हणता येईल. कुणाल मॅन फ्रॉम भिवंडी यांच्या माध्यमातून घेतला गेलेला एक सुंदर कॅच झहीरभाई. सही कहा आपने, और प्रशांत ने उस वक्त कैच को, खिलाड़ी को बेहतरीन कैमरे में लिया. प्रशांत, आपका भी स्वागत रहेगा. एक बड़ा मुकाबला है. हेलो, नवीन बॅटर मैदानावरती अकीब दाखल होत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला अबुल मैदानावरती आहेत. एका बाजूला अकीब आहे. मागचा मॅच जसं आपण नारंगी संघाला पाहिलं होतं, खास करून रंगताना मॅच तोही पाहिलात. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी मयूर मांगेला यांची आपण पाहिलीत. साथ त्यांना मात्र मैदानावरती धीरज पाटील यांनी दिली होती. आणि तो खेळ मैदानावरती आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आता इथून मात्र मैदानावरती 4-11 चर्चगेट की चॅलेंजर नारंगीच्या अगेन्स्ट कोण खेळणार याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. प्रेक्षकांमध्ये सुरू झालेली चर्चा. थोडंसं थंडीचं सत्र आहे, थंडी जाणवू लागली आहे प्रत्येक प्रेक्षक वर्गाला. परंतु मैदानावरती सर्व तुम्ही क्रिकेटचे चाहते आहात, त्यासाठी मोठी गर्दी आज या नारंगीच्या मैदानावरती सर्वांनी केलेली आहे. नारंगीचे नारंगीचं मैदान म्हटलं तर क्रिकेटचा महोत्सव हेच याच प्रकारचा पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल शॉर्ट पुलचा प्रयत्न केलाय. फटका मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथून येतात. नोमॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय. बॉल जोपर्यंत बॉलला मात्र कव्हर केलं जाईल झहीरभाई, तोपर्यंत एक रन कंप्लीट होईल. मॅच काटोकीट टक्कर रंगणार. शेवटच्या बॉल पर्यंत झहीरभाई हा मॅच जाऊ शकतोय. इतका चांगला मॅच सध्या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. सही कहा धनंजय, ये सेमीफाइनल का मुकाबला है. दोनों टीमें चाहेगी कि इस मुकाबले में जी जान हम लगाने आए हैं. वो आखिरी मुकाबले था, आखिरी गेंद तक वो मुकाबला जाएगा. बात की जाए तो 2 गेंदों का खेल हुआ है. 2 गेंदों पर 2 रन बने हैं. एक विकेट भी गंवाया है. आने वाली गेंदें रहेगी इस मैदान पर अभी भी 16 रन आने बाकी रहेंगे इस मैदान पर 24. क्या कहेंगे धनंजय पाटील? नक्की 16 बॉलचा खेळ, 24 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा रितेश. ओ शपल झाले. थोडस बाहेर निघाले. 5व्या-6व्या स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण झहीरभाई या मैदानावरती ते सहज नाहीये. म्हणजे तुम्ही बाहेर निघून खेळणार, थोडंसं स्टंप सोडून खेळणार, सहज नाही आहेत. वेग आहे, प्रचंड वेग आहे. मातीची विकेट आहेत आणि या विकेटवरती तुमचा खेळही तुम्हाला बहरवणं गरजेचं आहे झहीरभाई. सही कहा आपने. अब्दुल और अकीब ये जोड़ी मैदान पर है. रितेश गेंदबाजी पर बड़ा मुकाबला है. सेमीफाइनल का एक चढ़ाव आपको इस मैदान पर चैंपियन बनाने के लिए आगे पहुंचाएगा. मगर कौन सी टीम जाएगी फाइनल बनने में? फाइनल की टीम है. आउटसाइड पर खेला है और गेंद ने किया हवा सफर आणि बॉल. हेलो चेक और गेंद सीमारे का बाहर. षटकार. क्या बेहतरीन बल्लेबाज. हेलो चेक. क्या बेहतरीन बल्लेबाजी है. मैंने कहा ना धनंजय, ये मुकाबला एक लाजवाब होगा. खा मत जाइए दोस्तों. ये सिक्सर के साथ स्कोर 8 रनों पर जाता हुआ. आप आने वाली तमाम गेंदें रहेगी मैदान पर. 15 रन आने बाकी रहेंगे इस मैदान पर. अभी भी 15 गेंदों का खेल आना बाकी है.
14 गेंदे 18 रनों की दरकार है। मैच ऑन, गली रिदम पर खिलाड़ी है, क्या बनेगा मैच बनेगा, देखना होगा बल्लेबाज कौन है, यानी अंपायर कराएंगे। मगर क्या ये मुकाबला, एक तुम्हारी तो एक हमारी, यही चलता हुआ क्रिकेट का खेल। कमांड है, हो जाएंगे। थर्ड अंपायर कडे रेफर केलं। थर्ड अंपायर त्या ठिकाणी पाहतायत कॅच कशा प्रकारे त्या ठिकाणी घेतली जात आहेत, याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। आणि थर्ड अंपायर कडे डिसिजन आहेत, त्यामुळे डिसिजन पेंडिंग आहेत। टीव्ही अंपायर पाहतील, त्याच्यानंतर स्क्रीनवरती तुम्हाला डीबीएन लाईव्हच्या स्क्रीनवरती दाखवलं जाईल कशा प्रकारे कॅच कॅरी केलाय, घेतलाय नाही घेतलाय, बॉल पुढे पडलाय की कॅरी केलाय। पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपल्या शॉर्ट बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, बाकफुटला गेले आणि फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला क्षेत्ररक्षकाने। बॉल हातामध्ये त्या ठिकाणी परफेक्ट हातामध्ये आलेला आहे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जाण्याचे संकेत आता मात्र मैदानावरती वाढलेले आहेत। त्यामुळे सध्या स्क्रीनवरती पाहूयात OUT बॅटर मैदानाच्या बाहेर जातील, आउट, बॅट्समॅनला आउट घोषित करण्यात आलेला आहे। झहीर भाई, टीम का एक बड़ा मुकाबला सेमीफाइनल नंबर 1 आप देख रहे हैं, आप मुकाबला ऑन है। 13 गेंदों का खेल आना बाकी, 18 रनों की दरकार है। मैच ऑन, टीवी ऑन रखिए, कहाँ मत जाइए दोस्तों। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट लेकर आए हैं और सेमीफाइनल में तमाम टीमें चाहती है ना, एक चढ़ाव हमें जाना है, एक चाबी ढूंढनी है और वो की चाबी किसे मिलेगी, वो इसका इंतजार चल रहा है। नाही, पहिल्याच मागच्या बॉलवरती कशा प्रकारचा झेल घेतला तुम्ही सातत्याने डीबीएनच्या सध्या स्क्रीनवरती पाहू शकतात। घर बसल्या स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन वरती देखील बरेच जण पाहतायत आणि पहा कशा प्रकारचा कॅच घेतला आमच्या दोन्ही कॅमेरामॅनने, परफेक्ट टिपलायत आणि हा कॅच अगदी हातामध्ये उसळलाय। उंजळी होती, त्या उंजळीमध्ये हा कॅच खऱ्या अर्थाने चांगला कॅच टिपलाय। पहिल्या जवळपास षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे, शेवटचा बॉल बाकी आहे आणि झहीरभाई पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना रन झाले आहेत। 8 रन 2 विकेट, करायचे रन 26-18 मैदानावरती गरज। करंट रन रेट 9.7, रिक्वायर्ड रन रेट 8.31, थोडासा तोही वाढताना पाहायला मिळेल काय मैदानावरती। शेवटचा बॉल, रितेश पुन्हा एकदा, ओहो काय बॉल टाकलाय, अनपेक्षित थोडस उचली घेतली बॉलने, विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला। अक्षय कासार यांच्या हातामध्ये चेंडू निघून गेला। षटकाची होते समाप्ती, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 4-11 चर्चगेटनं बनवल्यात रन, 8 रन 2 विकेट, करायचे 26 यानी की 18 ची गरज आहे 12 बॉलमध्ये। रितेशचा परफॉर्मन्स पहा, 1 ओव्हर 4 डॉट बॉल, 8 रन 2 विकेट्स, इकॉनॉमिकल। झहीर भाई चांगली गोलंदाजी हाताळली रितेशने। सही कहा आपने राहुल, धनंजय बाड़ी एक बड़ा मुकाबला और गेंदबाजी पर ओमकार आ रहा है, जिन्होंने इससे पहले मुकाबले में अपने क्वालिफाई करने के लिए टीम पे गेंदबाजी की जरूरत थी। टीम थोड़ी परेशानी में थी, वहां पर 13 बने थे, उसके बाद 26 तक पहुंची वो टीम और फिर क्या वो गेंदबाजी का जलवा हुआ और सेमी-26 को इस मैदान से दूर का रास्ता नापना पड़ा। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, कभी पलटवार लेगा ये पता भी नहीं चलेगा। क्रिकेट रंग बदलता है, ये क्रिकेट उससे फास्ट रंग बदलता है। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। मैदान सध्या रंगलं आणि क्रिकेटचा माहोल सुरू झालेला आहे। एक षटकाचा खेळ संपलाय आणि स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जातं मैदान आहे। 12 बॉल मध्ये 18 ची गरज। प्रेक्षक पाहतात डीबीएन लाईव्हला, कंपॅरिझन पहा। चॅलेंजर 1 ओव्हर मध्ये 8 रन, पहिल्या ओव्हर मध्ये 8 रन 1 विकेट। 4-11 चर्चगेट देखील तिथेच आहे, 8 रनला परंतु 2 विकेट आहेत। झहीरभाई इथे 1 विकेट होता, तिथे 2 विकेट जवळपास पाहायला मिळालेल्या आहेत। त्यामुळे आता सर्व काही गोष्टी आहेत त्या गोष्टी परफेक्टली डीबीएन लाईव्हच्या वतीनं दाखवल्या जात आहेत। सही का धनंजय, वाकई में बेहतरीन कवरेज किया, बेहतरीन कैमरा वर्क किया, इस टूर्नामेंट के इस ग्राउंड को एक लाजवाब अंदाज में सजाया। ओमकार अगली गेंद लेकर तैयार, आखिर भी स्ट्राइक पर है, अगली गेंद के तैयार, आउटसाइड खेलने के बैट का अगर क्या जा रही है गली रिजन पॉइंट पर, जब तक इनको फील किया जाएगा एक रन असर पूरा होता हुआ इसी रन के साथ आकिब आगे पहुंचेंगे। टीम को पहुंचाया इस मैदान पर 9 रनों पर। अब गेंदे मैदान पर 11-17 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। चर्चगेट 11-4 टीम को क्या ये मुकाबला चैलेंजिंग के पक्ष में जाएगा या फिर ये मुकाबला इस मैदान पर देखा जाए तो चर्चगेट 4-11 के पक्ष में जाएगा। धनंजय क्या कहना चाहेंगे आप? पहा 1 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 9 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात अकीब आणि झाकीर ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहेत।
सामना रंगलेला आहे नारंगीच्या ऐतिहासिक क्रीडा मैदानावरती. सध्या आपण पाहतायत हा क्रिकेटचा माहोल, क्रिकेटचा चढलेला रंग सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. आज झहीरबाई या रंगामध्ये बेधुंद कोण होणार याची चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये सुरू झालेली आहे. 11 बॉलचा खेळ, 11 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 17 रनची गरज आहे. येणारे 11 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 17. गोलंदाज मैदानावरती सध्या चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतायत. ओमकार शहापूरचे खेळाडू आहेत, ते सध्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मागे पाहिलं भिवंडीचा खेळाडू, आता मैदानावरती शहापूरचा खेळाडू ओमकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल वरती 1 रन त्याने खर्च केलेले आहेत. जहीरभाई काय सांगाल? सही कहा, ओमकार गेंदबाजी पर शाहपुर के खिलाड़ी है. और धनंजय आपने जिक्र किया था ना, अगली गेंद खेले तैयार है बल्लेबाज जाकिर. स्ट्राइक पर है. अगली गेंद ओमकार की आउट साइड पर खेला गेंद, उछाली गेंद मगर लॉन्ग में गिर गई. ओमकार कैच को बना देंगे, ये मैच भी बन जाएगा लाजवाब कैच. बल्लेबाज जाकिर की खेली बोलता हुआ विनर, बल्लेबाज कौन कमांड दीजिए. मी शहापूर पासून या मैदानावरती आलेला आहे. ओमकार दाखवण्याचा प्रयत्न करतात. पहा ओमकारचा बॉल हवेमध्ये खेळला, त्या ठिकाणी स्वतः ओमकारच धावले होते आणि ओमकारनं हा जाऊन कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केला. शेवटपर्यंत बॉल मात्र आपल्या कॅमेरामॅनने त्या ठिकाणी टिपलेला बॉल आहे आणि फलंदाज मात्र माघारी पाठवल्यात. ओमकार यांनी मात्र फलंदाजाला माघारी पाठवल्यात. झहीरभाई या मॅच मध्ये मायने काय ठेवेल तर मायने हेच ठेवणार आहेत. तुम्हाला विकेट घ्यायच्यात रेग्युलरली इंटरवल मध्ये, त्या विकेट मैदानावरती आता मिळवण्याचा प्रयत्न करतायत चॅलेंजरचा संघ. झहीरभाई सही कहा, आप 10 गेंदों का खेल आना बाकी है. 10 गेंदों में अभी भी इस मैदान पर मुकाबला जीतने के लिए 17 रनों की दरकार है. महबूब नीफ बैटर मैदान पर एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग बो आप देख रहे हैं. अगली गेंद ओमकार की महबूब के लिए आती हुई. राइट नंबर से गेंदबाजी करेंगे तैयार गेंदबाज. आउटसाइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध हुआ नहीं है. बताएंगे अंपायर, अपील की गई अंपायर के पास, मगर अंपायर ने कहा बैट और गेंद का संबंध हुआ नहीं है, यानी ये अंपायर चर्चा करेंगे. हमारा डिसीजन आएगा. एक बड़ा गेंदबाज है, बेहतरीन मुकाबले चलते हुए नजर आएंगे इस मुकाबले में. अपील हो रही है मैदान के अंदर, मगर अंपायर का निर्णय फाइनल होगा. अंपायर से कोई भी एग्री ना करे प्लीज, ये ध्यान में रखिए. आने वाली अभी भी 9 गेंदों का खेल आना बाकी है. मुकाबला ऑन, टीवी ऑन रखिए दोस्तों, काम मत जाइए. सेमीफाइनल का मुकाबला है. तमाम जनताओं का प्रेशर इस मैदान पर, तमाम जनताओं ने साथ दिया है. चलिए, अंपायर ने जो निर्णय दिया उसे मानना होगा. मैच ऑन करिए, टीवी ऑन रखिए. 9 गेंदों का खेल आना बाकी है. 10 गेंदों का खेल आना बाकी है. 9 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. 17 रनों की दरकार है. मैच ऑन. धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे? बड़ा मुकाबला है. मैच बिग ब्रो आपको देखने को मिल जाएगा. मॅच रंगलाय, सामना रंगलाय. नारंगीच्या मैदानावरती मॅच रंगलेलाच असणार. 9 चेंडूचा खेळ शेष. 9 चेंडू मध्ये 17ची गरज. 17 आहे आणि 17 खतरा कोणावरती तरी असणार आहेत. आता कुठल्या संघावरती आहे याची चर्चा सध्या मैदानावरती केली जात आहे. चॅलेंजर की फोर्ट 11 चर्चगेट, तिथेही चर्चगेटची सुरुवात पहिली तर सी ने होत आहे. चॅलेंजरची सुरुवातही सी ने होत आहेत. कुठला संघ आज चॅम्पियनच्या दिशेने मार्ग सोडणार? वाईड मैदानावरती वाईड होतोय. पंच वळतात, वाईड बॉलचा इशारा झहीरभाई घोषित करतायत. एक चांगला फटका फोर्ट 11 चर्चगेटला मॅच मध्ये घेऊन येईल. एक चांगला बॉल पुन्हा एकदा चॅलेंजरला मॅच मध्ये पकड निर्माण करेल झहीरभाई. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 16 रनची गरज. सही कहा आपने, वाइड बॉल का इशारा है. मैच है टाइट, इसमें गिरा है वाइड. खिलाफ जवाब मुकाबला चलता हुआ. आने वाली 9 गेंदें 16 रनों की दरकार है. मैच ऑन. एक बड़ा शॉट, और आपने सही कहा इस मैदान पर चर्चगेट 4 टीम वापसी करेगी, मगर एक अच्छी गेंद ओमकार गेंदबाजी पर है. अगली गेंद शॉर्ट गेंद ही खेलना चाहते थे. ऑन साइड पर गेंद और बल्ले का संबंध नहीं. डॉट बॉल. 8 गेंदें 16 रनों की दरकार है. हर गेंद पर समीकरण चेंज होगा. हर गेंद पर इस मैदान पर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, मेहनत करनी पड़ेगी. मेहनत करने वालों को ऊपर वाला देकर जाता है. धनंजय, क्या कहना चाहेंगे आप? शहापूरचा वेगवान गोलंदाज या नारंगीच्या मैदानावरती, विरारच्या नारंगीच्या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी तयार झालेला आहे आणि स्वतः लेदर क्रिकेटपटूही आहे तो ओमकार. ओमकार मैदानावरती काय बहरलेला आहे. याच मैदानावरती बऱ्याच स्पर्धा खास करून लेदर क्रिकेटच्याही होत असतात. ओमकार दाखवतात आपला पेस. पुण्याला मात्र चेंडूला पण पहिला फिरकावण्याचा प्रयत्न. बॉल चालला स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये.
त्या ठिकाणी मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11 रन, 11 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स. झहीरभाई शेवटचा बॉल मैदानावरती येणं बाकी आहेत. लक्ष्य 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 15 रनची गरज. एक मोठा स्ट्रोक फोर्ट 11 चर्चगेटला या मॅच मध्ये घेऊन येईल. एक चांगला बॉल चॅलेंजरला मॅच मध्ये पुन्हा एकदा जिथे आहे तिथून मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या सिच्युएशन मध्ये झहीरभाई घेऊन जाईल. सही कहा धनंजय, ये मुकाबले में लड़ना है. ये आखिरी गेंद दोनों टीमों के लिए है विशेष. इस गेंद पर एक बड़ा शॉट. चर्चगेट फोर्ट टीम इस मैदान पर वापसी करेगी. एक अच्छी गेंद चैलेंजर टीम वापसी करेगी. कौन वापसी करेगा, चर्चगेट या फिर चैलेंजर? अगली गेंद कदमों का इस्तेमाल किया बैटर, गेंद का संबंध नहीं. ओवर नंबर 2 का खेल समाप्त हुआ है. ओमकार की गेंदबाजी अच्छी लगी है तो तमाम जनता से गुजारिश है ताली बजाइए ओमकार के लिए. शाहपुर का खिलाड़ी नारंगी में आया, छाया है, मगर इस मैच में जीत जान लाया है. कमान दीजिए. मैच रुका है धनंजय, मगर किसके लिए अच्छा हुआ किसके लिए बुरा वक्त लेकर आएगा. मगर क्रिकेट अभी तक समाप्त नहीं हुआ. आखिरी गेंद मैदान पर गिरी नहीं. इस मुकाबले को मैंने हार मानी नहीं. आखिरी गेंद का रन बना नहीं. इस मुकाबले को मैंने जीत मानी नहीं. क्या कहेंगे धनंजय पाटील? नाही, प्रत्येकानं स्वप्न पाहिलंय. नारंगीच्या मैदानावरती या स्पर्धेमध्ये पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडायची. आता त्या जवळपास 7 दिवसांमधून म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये जवळपास 20च्या वरती संघ खेळले गेले. 6 गेंदें 15 की दरकार है. मैच ऑन, मगर आखिरी गेंदबाज पर बड़ी जवाबदारी कप्तान ने दी है. ये जवाबदारी को निभाना होगा क्योंकि एक ट्रॉफी के हकदार तो जरूर आप बनेंगे, मगर चैंपियन बनने के लिए हम आए हैं, इरादा लेकर आए. मगर कहते हैं ना, इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए. धनंजय नाही, धमाका दोघंही करणार. फोर्ट 11 चर्चगेटही करणार. चॅलेंजर हेही रेडी झालेले आहेत. त्यामुळे मॅच रंगलेला आहे. 6 बॉलचा खेळ बाकी. 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 15ची गरज. पहिले झहीरभाई 2 ते 3 बॉल निर्णायक असणार आहेत. बंटी मैदानावरती आलेले आहेत. बंटी गेंदबाजी पर आए हैं. 6 गेंदें 15. मैच ऑन, महबूब स्ट्राइक पर है. ये बल्लेबाज ने कारनामा किया है. इस मैदान पर आज इतिहास रचना होगा तो बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा. धनंजय यस, डेफिनेटली बंटी मैदानावरती दाखल झालेले आहेत. 6 बॉल मध्ये 15 रनची गरज. फोर्ट 11 चर्चगेटनं 11 रन 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळालेल्या आहेत. सही किया, बंटी गेंदबाजी पर है, महबूब स्ट्राइक पर है. अगली गेंद के तैयार. आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद गैप में है खिलाड़ी, जब तक गेंद का पीछा करेंगे. बेहतरीन फील्डिंग वहां पर ओमकार से. आज तो मैं जान लगा दूंगा, गिरना चाहता हूं, लड़ना चाहता हूं, रनर का मौका है और देखना होगा. गेंद कलेक्ट नहीं कर पाए गेंदबाज, बार बार बच गए महबूब. आप ये मैच में ट्विस्ट लेकर आएगा क्या ये मुकाबला? 5 गेंदें 14 आने वाली. धनंजय, ये 2 गेंदें दोनों टीमों के लिए नायक होगी या खलनायक बनेगी? नाही, एक मोठा फटका मॅचला बदलू शकतो. एक मोठा फटका प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण करू शकतोय. तो मोठा फटका अकीब खेळणार की महबूब खेळणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. 5 मध्ये 14. दुसऱ्या बाजूला चॅलेंजर विचार करतो. 2 चांगले बॉल या मॅच मध्ये चॅलेंजर संघाला विजयाच्या जवळपास, फायनलच्या जवळपास घेऊन जाणार आहेत. लक्ष प्रेक्षकांना लागले आहेत. नारंगीच्या जोडीला चॅलेंजर खेळणार, नारंगीच्या जोडीला फोर्ट 11 खेळणार. प्रश्न फक्त तेवढाच असणार आहेत. 5 बॉल मध्ये 14ची गरज आहे. झहीरभाई जोडलेत आमच्याशी. झहीरभाई, काय प्रेक्षकांची उपस्थिती आहेत मैदानाच्या चारही बाजूने, जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक वर्ग दाखल झालेला आहे सध्याच्या घडीला. सही कहा धनंजय, ये तमाम जनता ने बहुत मोहब्बत दी है. अब प्रेशर है गेंदबाज पर, बल्लेबाजों पर जनता का प्रेशर है. लाजवाब मुकाबला. 5 गेंदें 14 की दरकार आने वाली. ये 2 गेंदें निर्णायक. आकिब स्ट्राइक पर है, नॉक स्ट्राइक पर बंटी गेंदबाजी पर तैयार. आउटसाइड पर गेंद को खेला है, जमीनी शेर करते गेंद जाएगी मिड विकेट पर. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन पूरा दूसरे की मांग है. आप आकिब विकेट जाएंगे या फिर महबूब को जाना पड़ेगा? महबूब चले जाएंगे, मैदान आकिब को जाना पड़ेगा. एक बड़ा विकेट गिरता हुआ. कमांड दीजिए.
तुकाराम सजी रहते तो कुछ ना कुछ डायलेक्ट हो जाता, क्या कहेंगे आप? नाही नाही 30+ पण आले आता 2 दिवसामध्ये 30+ आले, त्यामुळे आता काही जण आले आहेत, काही जणांचे आताच 30+ सुरू झालेले आहेत. म्हणजे 30+च्या 2 दिवसापूर्वीच काही जणांनी 30+ एन्जॉय करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पण काही जणांचे उपवास आहेत, पण आता उपवास सुटलेत बऱ्याच जणांचे, आज रविवारी सोडलेले आहेत बऱ्याच जणांनी, त्याही चर्चा मैदानावरती रंगलेल्या आहेत. आता कुठला खेळाडू बाद झालाय? थर्ड अंपायरकडे रेफर केलं तुकाराम सर आहेत. थर्ड अंपायर पर निर्णय आया है. आवाज थोड़ा कम रखिए हमारे कॉम बॉक्स में, तमाम हमारी जनता से भी गुजारिश रहेगी. एक बड़ा मुकाबला चल रहा है, सेमीफाइनल नंबर 1 है, दोनों टीमों के लिए बहुत बड़ा अहम का मुकाबला है. और थर्ड अंपायर भी बिजी है, मुकाबला तो बिजी है, वहां पर हमारे थर्ड अंपायर को बिजी किया है. क्या ये मुकाबला चलता हुआ, तमाम हमारी नारंगी गांव से नारंगी पाटिल परिवार, आपने बहुत बड़ा साथ दिया और वाकई में तमाम जनताओं का हम बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहेंगे. अभी तक 10:15 बजे धनंजय पाटिल, उसके बाद संतोष चौहान, क्योंकि देखिए पब्लिक का मेला इस मैदान पर लगा, और ये जितना मेला लगा है नारंगी के ऐतिहासिक मैदान पर. धनंजय, आज क्या मुकाबला है? चलिए स्क्रीन पर आएगा, निर्णय देखेंगे हम, वो आप तक पहुंचाया भी जाएगा. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवरती तिथे धावायचा प्रयत्न मैदानावरती केला अकीबनं, आणि अकीब आहेत, अकीब यांना मात्र मेहबूब यांना मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. अकीब हे मैदानावरती राहतील आणि मेहबूब यांची विकेट आहे, ती विकेट मात्र मैदानावरती आपल्याला मिळत असताना पाहायला मिळत आहे. झहीर भाई, या मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट आलेला आहे. मेहबूब जर स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न करत होते, त्या मेहबूब यांनाच मात्र परतावं लागलंय मैदानाच्या बाहेर. झहीर भाई, सही का बड़ा विकेट गिरा है, मछली जाल में रनआउट के रूप में फंसी है, मगर आप महबूब जा रहे, मगर आकिब के ऊपर कंधे पर जवाबदारी छोड़े है. आने वाली गेंदें रहेगी इस मैदान पर, अभी भी 4 रन आने बाकी रहेंगे. 13 कहां मत जाइए दोस्तों, मैच ऑन है. एक बड़ा शॉट फीट ट्विस्ट लेकर आएगा ये मुकाबला दोस्तों. ऐसे ये मुकाबले छूटे नहीं, मगर कहते हैं ना मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. धनंजय, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच कोण आज स्वप्न मोठी पाहणार, कोण या स्वप्नाची पूर्तता करणार, याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. लक्ष मैदानावरती येणारे 4 बॉल, अर्धा पल्ला गाठला, अर्धा पल्ला फक्त 4 बॉल मध्ये आता गाठायचा आहे. फायनल मध्ये दाखल होण्यासाठी मात्र दोन्ही संघ झुंजतायत. या स्टेजला चॅलेंजर होता 17ला 1 आणि 4-11 चर्चगेट 13ला 4. ऍट दी स्टेज सध्या दाखवलं जातं स्क्रीनवरती. रिक्वायर्ड रन आहे 13, रिमेनिंग बॉल आहे 4 बॉल आणि 13ची गरज. फटका खेळलाय ऑन साइडला, त्या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न, स्ट्रोक क्षेत्ररक्षक चुकी करतात, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकलले गेले आहेत. 2 रन कंप्लीट केला, तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती नाही करणार. 2च धावा येत आहेत. झहीर भाई, हा मॅच आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 11ची गरज. पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती कशा प्रकारे बॉलला अडवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न पाहायला मिळाला झहीर भाई. सही का 3 गेंदें 11 रन की दरकार. एक बड़ा शॉट अभी भी चाहिए मुकाबले को जीतने के लिए. वहां पर सजी के 4-11 टीम को, मगर एक अच्छी गेंद वहां पर चाहिए चैलेंजर के गेंदबाज बंटी के लिए. क्या कर पाएंगे बंटी? बल्लेबाज को करने देंगे, करना होगा. आज झहीर भाई याच्या अगोदर 4 बॉल मध्ये 13 धावा असताना 4-11 चर्चगेटनं त्या केलेल्या आहेत. त्यामुळे 3-11 त्यांच्यासाठी मोठ्या नाही आहेत. अकीब यांच्याकडे क्षमता आहे. अकीब आज काय मैदानावरती दाखवून देणार का पुन्हा एकदा? चॅलेंजर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया 4-11 चर्चगेट की चॅलेंजर. 3 बॉल मध्ये 11ची गरज. 11 करायच्या 3 बॉल मध्ये. निर्णायक चेंडू मैदानावरती. नाही बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर मात्र पाहायला मिळाला. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचाने मात्र थर्ड अंपायर कडे रेफर त्या ठिकाणी केलेला आहे. थर्ड अंपायर पुन्हा एकदा बिझी होतील. त्या ठिकाणी टीव्ही अंपायर्स मात्र आपल्याला बिझी होताना पाहायला मिळतील. ऑपरेटर पर है तुकाराम मांगेसर जी और गाने स्क्रीन पर थोड़ी देर में निर्णय आएगा. धनंजय हमारे तक आपके तक पहुंचाएंगे. पहा स्क्रीन वरती दाखवलं जात आहे बॅट्समॅन सेफ आहेत की नाहीत. डायरेक्ट हिट केलं अक्षय कासारने, परंतु त्या ठिकाणी बॅट्समॅन पोहोचलात का
कीप रोलिंग. आता रोलिंग अगदी केलं जात आहेत. बॅट्समॅन आलात का क्रीज मध्ये आलात की नाही आलेत याची चर्चा सध्या सुरू आहे. ती अगदी लाईन ओलांडली की नाही ओलांडली, बॅट मात्र प्रॉपर स्लाइस केलंय का हाही प्रश्न आहेत. बेल्स तर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झाल्यात, पण सध्या स्क्रीनवरती पहा NOTOUT नॉट आउट. बॅट्समॅन सेफ आहेत. एक रन तर पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज बाद झालेले आहेत, म्हणजे एकच धाव असणार आहेत. आणि या बाजूने रनआउट झालाय, त्यामुळे बॅट्समॅन त्या मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. झहीरभाई मॅच 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 10 ची गरज. हा बॉल निर्णायक आहे, हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉल वरती मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. झहीर भाई सही का धनंजय, 2 गेंदे 10 रन है, मुकाबला समाप्त नहीं हुआ है. ये क्षमता वाला, ताकत वाला, अजमत वाला मुकाबला है. आज हीरो बनने का मौका है. एक खलनायक तो एक नायक, एक हीरो तो एक हीरो बनेगा. मगर ये मौके बार बार नहीं आते धनंजय. ये मौका आया है, ये मौका मिलेगा नहीं, क्योंकि 2025 में नया विजेता मिलेगा. मगर ये सेमीफाइनल को कौन जीतेगा ये आने वाला समय तय करेगा. चर्चगेट फोर्ट या फिर चॅलेंजर, दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धनंजय क्या कहना चाहेंगे? नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा. 2 बॉल 10 रनची गरज. इतिहासही साक्ष आज मात्र मैदानावरती होईल का पुन्हा एकदा. नारंगीचं मैदान नेहमी इतिहास घडवतोय, नेहमी इतिहास या मैदानावरती घडतायत. आजही तो इतिहास घडवण्याचा चान्स आलेला आहे. अकीब यांच्याकडे दुसऱ्या बाजूला गोलंदाजी आहे, त्यांनाही संधी असणार आहेत. 2 बॉल 10 रनची गरज. ओ स्ट्रोक केलाय 6 धावेसाठी षटकार. टीवी ऑन रखिए. मैंने कहा ना, ये मुकाबला समाप्त नहीं हुआ. ये मैदान ने इतिहास रचा भी है, इतिहास को तोड़ा है. क्योंकि दोस्तों पाटिल परिवार की टूर्नामेंट नारंगी का मैदान है. आप भी साक्षी गवाह है और दोस्तों हम भी गवाह है. क्या कहेंगे? म्हणून मी म्हटलं इतिहासाला साक्ष ठरणारे मैदान आहे आणि या मैदानावरती कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. इम्पॉसिबल मध्येही पॉसिबल आहे. त्यामुळे आता मैदानावरती एक बॉल मध्ये 4 ची गरज. काय मॅच रंगलाय. आता काही प्रेक्षक वर्ग तिथे बसलेला तो आता उठलाय. प्रेक्षक वर्ग बसलेला प्रेक्षक वर्ग उठलाय. त्यांना माहित पडलाय की मैदानावरती षटकार आलाय. शेवटचा बॉल 4 ची गरज. इतका वेळ अकीब का स्ट्राईक येत होते, तर अकीब यांच्याकडे क्षमता, त्यांच्याकडे टॅलेंट आहे. झहीर भाई ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. सही कहा धनंजय आपने इस मैदान पर. दोस्तों अगर आपको ये बल्लेबाजी, ये मुकाबला अच्छा लगा है, सेमीफाइनल का, तो ताली बजाए दोनों टीमों के लिए. क्या मुकाबला होता हुआ ये नारंगी के मैदान ने देखा है. 1 बॉल 4, एक हीरो तो एक जीरो, एक खलनायक तो एक नायक बनेगा. इतिहास रचा जाएगा इस मैदान पर. धनंजय क्या कहेंगे? इतिहास पुन्हा एकदा पराक्रम करण्याची ही संधी आहे. अकीब यांच्याकडे आहे, दुसऱ्या बाजूला गोलंदाज यांच्याकडे असणार आहेत. प्रेशर वाढलाय, प्रेशर सध्या मैदानावरती दोघांवरती आहेत. गोलंदाजी करणारा संघ चॅलेंजर यांच्यावरती आहेत. म्हणून म्हटलं मी चॅलेंजर, त्यांच्या पुढे चॅलेंज आहेत. पण फोर्ट 11 ला सध्या मैदानावरती तोडफोड वाली बॅटिंग करायची होती आणि या स्टेजला चॅलेंजर होता 23 ला 3. फोर्ट चर्चगेट सध्या 22 ला 5. जास्त दूर नाही, रन पासून दूर नाही, फक्त 1 रन चॅलेंजर तिथे पुढे होता आणि विकेटही तिथे कमी होत्या. पण 1 बॉल 4 ची गरज होती, विकेट नाही पाहिजे. 1 बॉल 4 ची गरज. काय मॅच रंगलाय. शेवटचा बॉल, मैदानावरती गोलंदाज तयार. सेमीफायनलचा मॅच. 1 बॉल 4 हवेमध्ये खेळलाय. फटका नाही, प्रॉपर कनेक्शन. 1 रन घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी रन घेतली जात आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न, परंतु शेवटपर्यंत लढले फोर्ट 11 चर्चगेट आणि अखेरी चॅलेंजरचा संघ अक्षय कासार आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली चॅलेंजर संघ पोहोचलाय झहीर फायनल मध्ये. सही का
खेल हुआ तमाम हमारी कमेटी तमाम जनता जा रही है। आप चैंपियन बनने वाला मुकाबला थोड़ी देर में आएगा, मगर नारंगी ग्राम सभा नारंगी पाटिल परिवार तमाम जनता तमाम हमारे कमेंटर स्कोर डीजे ऑपरेटर, उसके बाद हमारे डीबीएन लाइव का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा जिन्होंने साथ ही मुझे इस मैदान पर उपस्थिति करने की समझ करने की संधि दी, उनका बहुत बहुत आभार और आपसे लेता हूं अलविदा। जय हिंद जय भारत। दोनों देर में फाइनल आएगा, वहां पर आएंगी तो आवाज, मगर चलेंगे हम मैदान के अंदर। एक माइक नीचे भी आएगा शंतनु सर जी के पास।